पण ना त्या संकष्टीच्या उपासानंतर ना मला वेगळीच अशी पॉझिटिव्हिटी माझ्या जीवनात आली. सेकंड मंथला पण संकष्टीच्याच दिवशी मला प्रॉब्लेम यायचा. डेटचं काय असं हे नाही आहे, काय नाही असं ना दुसऱ्यांदा पण झालं. तेव्हा पण मी म्हटलं की ठीक आहे, एक बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून मी इग्नोर केलं. मग मला असं शंका यायला लागली की असं का होतंय, की म्हणजे मला मेन जी संकष्टी, आता गणपतीचं मी एवढं करते ते मेन मला संकष्टी जी मी एवढी वाट बघते ज्या संकष्टीची ती मिळतच नाहीये मला. म्हणजे मला त्या देवाकडे पूजाच करायला मिळत नाहीये ना, त्याला ते मोदक चा नैवेद्य द्यायला मिळत नाहीये. माझी जी पैशाची अडचण आहे ती दूर होऊ दे, माझ्या मिस्टरांना जॉब लागेपर्यंत. तर मी असं बोलत बोलत असं लिटरली डोळ्यात पाणी घेऊन अशी चालत होती की होऊ दे होऊ दे होऊ दे. आणि ना असं चालता चालता मी असं थोडं पुढे गेले ना, अचानक अशी घंटा वाजली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा जो पॉडकास्ट होणार आहे तो गणपती बाप्पांवर होणार आहे. हा पॉडकास्ट होऊ शकतो की थोडा लेट अपलोड होतो आहे, कारण ह्याचं जे शूट आहे ते गणपती बाप्पांचं आगमन झाल्यावर होत आहे. तर आपल्याकडे एक भक्त आलेत गणपती बाप्पांची, ते सेवा लहानपणापासून करत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये काय गोष्टी झाल्यात त्या आज आपल्या पॉडकास्टमध्ये शेअर करणार आहेत. नमस्कार. नमस्कार. सर्वात आधी तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टवरती. आपण सर्वात पहिला पॉडकास्ट केला होता आणि तो हॉररवरती होता. बऱ्याच लोकांचं प्रेम मिळालं त्या पॉडकास्टला, बरेच चांगले कॉमेंट्स होते. तुमची जी स्टोरी सांगितली होती तुम्ही, तसाच तुमचा अनुभव जो आहे तो गणपती बाप्पांना घेऊन पण आहे. आणि तुमच्या लाईफमध्ये असे बरेच चेंजेस झालेत गणपती बाप्पांची भक्ती स्टार्ट केल्यापासून. तर ते काय आहेत आपल्या प्रेक्षकांना सांगा. त्याच्या अगोदर तुम्ही एक शॉर्ट तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी दीपाली मंगेश पवार, मी मालाडला राहते. एक्सपिरियन्स असं सांगायचा म्हणजे मी जेव्हा लहान होती, 5 वर्षाची असल्यापासून मी माळावरती आमच्या घरामध्ये एकटी झोपायची. तर माझ्या बाजूला असा जुनं आपल्याकडे जे गणपतीचे फोटो वगैरे आपण जे वापरत नाही ते ठेवतो, तो फोटो होता. तर मला त्या फोटोमध्ये बघून नेहमी असं वाटायचं की आपल्याबरोबर कोणतरी आहे, म्हणजे आपल्याबरोबर कोणतरी राहत आहे. तर मला असं कधी काही इश्यू झाला ना, म्हणजे समजा मी सॅड आहे, म्हणजे शाळेमध्ये काही इश्यू झाला, घरामध्ये काही झाला, तर मी त्या गणपती बाप्पाच्या फोटोसमोर नेहमी अशी बोलायची की मला आज असं झालं, माझं आज असं झालं, मला आज फर्स्ट प्राइज मिळालं, किंवा मी सिलेक्ट झाली कुठल्या गोष्टी. म्हणजे आपण कॉन्व्हर्सेशन, म्हणजे एक आपण आपण लहानपणीचा जो आपला एक कनेक्शन असतं देवाबरोबरचं, ते माझं ऑटोमॅटिकली झालं. आणि तो गणपतीचा फोटो जवळजवळ माझ्या लग्न होईपर्यंत माझ्यासोबत होता ना. म्हणजे ना मी त्याला कधी फेकला. मला माझे वडील नेहमी म्हणायचे, अगं तो किती जुना आहे, आपण पूजत पण नाही आहे. पण मला ना काय माहिती, त्या फोटोमध्ये ना असं एक वेगळीच अशी पॉझिटिव्हिटी असायची. मला असं वाटायचं की म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण बोलतो पण ऐकायला पण माणसं पाहिजे. आणि घरामध्ये असं होतं की पप्पा माझ्या वडिलांचं दुकान होतं आणि माझी आई हाऊसवाईफ होती, पण ती असं छोटी मोठी कामं करायची घरामध्ये. आणि भाऊ खूप लहान होता. तर काय आपल्याबरोबर कोण किती फ्रेंड बरोबर झाले, कधीतरी आपल्याला खूप असं लो फील होतं, किंवा कधीतरी असं होतं की एक असं बोलत राहायचंय, कोणी फक्त ऐकत राहावं. तो माझा होता गणपती बाप्पा. आणि त्या लहानपणापासून मला ज्या गणपतीची जी ओढ लागली, मग जेव्हा थोडी थोडी मी मोठी झाली, मग माझी आई संकष्टीचा उपवास करायची. तर आई मला नाही म्हणायची की तू एवढं गणपतीवरती तुझी श्रद्धा आहे तर तू संकष्टीचा उपवास धर. पण ना त्या संकष्टीच्या उपासानंतर ना मला वेगळीच अशी पॉझिटिव्हिटी माझ्या जीवनात आली, की म्हणजे मला शिक्षण म्हणा तुम्ही, स्पोर्ट्स म्हणा तुम्ही, किंवा अदर पण काही ॲक्टिव्हिटीजमध्ये मला कधी असं वाटलंच नाही की मी हे करू शकत नाही. मी मोस्टली करायचं असं नेहमी आपण ट्राय करायची की हे गोष्ट मी करते, माझ्याने होईल. आणि काही अडचण आली तर मी म्हणायची, बाप्पा तू मला फुकट काय देऊ नकोस, पण ॲटलिस्ट मला असं बळ दे की मी हे करू शकते. असं म्हणतो ना, देवा मला हे दे, देवा मला ते दे, असं नाही. मी म्हणायची मला करायचं आहे, मी करते, तू फक्त माझ्यासोबत राहा नेहमी. आणि ना तो असायचा. म्हणजे आपण म्हणतो डायरेक्टली इनडायरेक्टली आपण असं म्हणतो ना, कोणतरी आपल्याबरोबर आहे, कोणतरी हाक ऐकतंय आपली, तर तो नेहमी माझ्यासोबत असायचा. आता मी एक किस्सा सांगायचा म्हणजे माझ्या लग्नाच्या नंतर आम्ही जेव्हा इथे शिफ्ट झालो, आम्ही पहिले कोल्हापूरला होतो, तर माझ्या भावाने मला ना फ्रेम दिली होती. म्हणजे ती माहिती आपण जी गणपतीचं ते मोरपिशी कलरमध्ये प्रिंट मारून फक्त फ्रेम असते, मागून पोकळ असते. आणि ना तिनं जराशी अशी हाताने दुभंगली होती. म्हणजे जो गणपतीचा हात होता ना तो जरासा असा त्याची कपली निघालेली. तर माझ्या शेजारच्या काकू बोलल्या होत्या मला की बघ असं असं ठेवू नको, आपल्याला चांगलं नसतं असं. तर मला असं वाटलं शो पीस आहे, ते काय आपण पुजणार तर नव्हतो. म्हणून आम्ही ती ठेवली आणि छान होती, मोठी अशी होती, तर मी ठेवलेली. आणि ना त्या गणपतीच्या फ्रेम नंतर जी संकष्टी आली ती मला मिळालीच नाही.
म्हणजे माझा प्रॉब्लेम आला मला आणि मला ती मिळालीच नाही. तर मला असं वाटलं की ठीक आहे, तेव्हा मला एवढी काही शंका नाही आली. मी म्हटलं असू शकतं असं. त्यावेळी मी एवढा विचार नाही केला. मी माझ्या नवऱ्याला पण बोलले अरे असं असं झालं, कारण मला ना इतक्या वर्षामध्ये ना संकष्टीमध्ये कधी असा इश्यू नाही आला. म्हणजे संकष्टी मला कधी ना कशी मिळायचीच. तर मी म्हटलं की ठीक आहे आपण असं ठीक आहे फर्स्ट एक्सपिरियन्स. मग नंतर असं सेकंड मंथला पण सेम झालं. सेकंड मंथला पण संकष्टीच्याच दिवशी मला प्रॉब्लेम यायचा. डेटचं काय असं हे नाही आहे काय नाही असं ना. दुसऱ्यांदा पण झालं. तेव्हा पण मी म्हटलं की ठीक आहे एक बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून मी इग्नोर केलं. असं थर्ड टाईम पण झालं. मग मला असं शंका यायला लागली की असं का होतंय की म्हणजे मला मेन जी संकष्टी, आता गणपतीचं मी एवढं करते तर मेन मला संकष्टी जी मी एवढी वाट बघते ज्या संकष्टीची ती मिळतच नाहीये मला. म्हणजे मला त्या देवाकडे पूजाच करायला मिळत नाहीये ना, त्याला ते मोदकचा नैवेद्य द्यायला मिळत नाहीये. तर ना मी माझ्या ना सासूबाईंना फोन केला की असं असं झालंय. फर्स्ट टाइम सेकंड टाइम आज आता ही थर्ड टाइम आहे की मला असं इश्यू आलाय. तर मी म्हटलं पण मला बाजूवाल्या काकी म्हणाल्या होत्या की ती फ्रेम तू ठेवू नको, त्याचं जरासं असं हे झालंय म्हणून. तर माझी सासू बोलली मे बी त्याच्यामुळे असू शकतं, कारण तुझी श्रद्धा एवढी आहे की तो देव तुला असं संकेत देतोय की तू का ठेवलंयस मला असं दुभंगलेलं. मग नंतर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं प्रॉब्लेम आहे, तर आपण ती मूर्ती किंवा जो फ्रेम आहे ती आपण कुठेतरी ठेवून येऊया या फिर विसर्जन करूया. आणि ते बोलले की ठीक आहे करूया, आता आज संकष्टी तर जाऊ दे आपण 2-4 दिवसांनी करू. मग ती फ्रेम आम्ही जेव्हा घरातून बाहेर काढली त्याच्यानंतरची पुढच्या महिन्याची संकष्टी मला मिळाली. बरोबर. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला तेव्हा मी असं म्हटलं की हा म्हणजे आपण म्हणतो असं नसतं असं असतं, पण तो गणपती बाप्पा बोलला मला की तू मला एवढं श्रद्धा आहे तुझी, तर तू दुभंगलेली मूर्ती माझी का ठेवलीस की तू एवढं सांगितलं तरी पण तू ठेवली. आणि मेन जो गणपतीचा जो मेन ओकेजन आहे तोच मला मिळत नाही. तीनदा असं झालं. मग मी म्हटलं नाही बाबा, म्हटलं गणपती बाप्पा आपल्याला समोरून सांगतोय तर आपण काही ठेवायला नको. मग मी ती आपली उचलून आम्ही विसर्जन करून आलो. त्याच्यानंतर अजूनपर्यंत असं कधी मला प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे असा की गणपतीचा किंवा मंगळवार पण मी करते. मग म्हणजे बाकीचे मी कुठलेच उपास करत नाही, पण गणपतीचे उपास. मग त्या दिवशी संकष्टीला इव्हन आमच्या घरामध्ये रविवारचा आला की अशी भांडणं होतात की म्हणजे आज खायचा वार आहे आणि आज तुझी संकष्टी आहे. मी म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा, संकष्टी आपण काय सोडणार नाही अजिबात. आणि गणपतीचा असं मला म्हणजे खूपच असे चांगले एक्सपिरियन्सेस. कधी मला असं लोनली फील नाही होत. मला ते कधी खूप फील झालं, असं डल फील झालं की मी अशी एकटीच मनातल्या मनात गणपती बाप्पाशी बोलत असते. कुठली पण कामं असतात ती असं होतात असं नाही म्हणत नाही मी की होतातच, पण ॲटलिस्ट त्याचे जे अडथळे असतात ते ॲटलिस्ट कमी होतात. म्हणजे जे होणार नसेल मला वाटतं की नाही पॉसिबल आहे, पण म्हणते देवा बघ मी प्रयत्न करते होतंय का. म्हणजे आपण 70% होतात, थोडंफार राहतं. आता बघ कसं असतं नशिबाचं पण असतं. बरोबर आहे. आपण सगळंच देवाला म्हटलं तू देस देव किती जणांना देणार आपल्याला है ना. आपला नंबर पण तर यायला पाहिजे गणपती. तुमचा प्रयत्न चालू ठेवा. आणि लालबागचा गणपती मी तर 2दाच गेलेली, पण माझी अशी श्रद्धा आहे की जी गोष्ट आपल्याला घरामध्ये दिसते घरामध्ये पण तीच गोष्ट आहे. ती गोष्ट आपण तिथे धक्काबुक्की खाऊन कशाला जायचं. म्हणजे श्रद्धा तर आहे. आणि आम्ही लहान असताना जेव्हा दादरला राहायचो, जेव्हा मी खूप लहान होती तेव्हा सिद्धिविनायक मंदिर तर तुम्हाला माहितीच आहे. ते मंदिर म्हणजे असं आपण जसं रस्त्यावरती कशी पहिली गावाला जाताना वगैरे मंदिरं बघतो असे शेंदूर फासलेली वगैरे, तशी ती मूर्ती होती. म्हणजे एवढं लहान. आम्ही समोरच गार्डन होतं तेव्हा. कोण दादरला राहत असेल ते लोक सांगतील. समोरच एक मोठं गार्डन होतं. मग आमचे आजोबा आम्हाला घेऊन जायचे, चणे शेंगदाणे खायचो आणि त्याच हाताने आम्ही त्या गणपतीच्या मंदिरात जायचो. मग तो भटजी आम्हाला एवढे मोठे मोठे असे बुंदीचे लाडू द्यायचा. ती आठवण आहे मला त्या सिद्धिविनायकची. जो लाडू आता आपण विकत घेतोय, जे 2 लाडू 30 रुपये काय 20 रुपयाला आता मिळतात आहेत, मी आता काही रिसेंटली गेली नाही, ते लाडू आम्हाला लिटरली फुकट मिळायचे. असं हातामध्ये ते मातीचे हात घेऊन. म्हणजे आणि त्या सिद्धिविनायकचं तेव्हा आम्ही म्हणजे खूप म्हणजे श्रद्धा होती सिद्धिविनायकावरती. आता तर ते सिद्धिविनायकचं मंदिर म्हणजे एक मुंबईचं प्रेक्षणीय स्थळच झालंय, पण ती श्रद्धा आहे. म्हणजे तो सिद्धिविनायक म्हणा तुम्ही किंवा आपले अष्टविनायक असे गणपती म्हणा किंवा आपला लालबागचा राजा म्हणा, पण मी मोस्टली नाही जात, कारण मला असं वाटतं की बाप्पा म्हणतोय मी घरातच बसलोय ना, मग कशाला धक्के खाते. तुमची श्रद्धा. आणि टीव्ही मध्ये गणपती म्हणजे लालबागचा गणपती एवढा सुंदर दिसतो, लाईव्ह असतं. लाईव्ह असतं. आपल्याला तिकडे काय पाया पडायला मिळते. माझं काय आहे की देवाला गेलं तर कसं व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे, त्याने पण आपल्याला बघितलं पाहिजे, आपण पण त्याला बघितलं पाहिजे. तो एवढा उंचावरती, आपण त्याच्या पायाकडे काय दिसत नाही.
आणि गणपती बाप्पाचं माझं असं म्हणणं की गणपती बाप्पाला कोणाचं असं हे नाही, जो येतो त्याला पण देवाचं दर्शन असतं, जो नाही आहे त्याला पण देवाचं दर्शन असतं. पण माझ्या लाईफमध्ये गणपती हा म्हणजे माझा लहानपणीपासूनचा जो सखा आहे तो चालत आलेला आहे. कोविडचा लॉकडाऊन लागला होता तेव्हा म्हणजे जॉब सगळ्यांचेच गेले होते, रिस्कवर होते आणि माझा तर ऑलमोस्ट गेलाच होता कारण मी तर लाईफ इन्शुरन्समध्ये होते. आणि ते लाईफ इन्शुरन्स कसं कोविड झाल्यामुळे लोकांचं भरपूरच नुकसान झालं, किती डेथ झाल्या वगैरे, तर आमची कंपनी बंद झाली होती, तर आम्ही घरीच होतो. तर मला ना म्हणजे जेव्हा लॉकडाऊनचा फर्स्ट फेज उठला की आता आपण थोडंफार बाहेर जाऊ शकतो, थोडं आपल्याला सवलत होती, सिंगल म्हणजे रिक्षामध्ये पण 2च जण किंवा बसमध्ये सिंगल सीट जायचं असं. तेव्हा मला माझे जे दुसरे एक इन्शुरन्स कंपनीवाले त्यांनी मला एक रेफरन्स दिलेला, तर तेव्हा मी तिथे गेली होती इंटरव्ह्यूसाठी. तर इंटरव्ह्यू वगैरे झाला, पण मला अशी भीती होती की काय माहिती आपला जॉब होतोय की नाही, कारण माझ्या मिस्टरांचा पण जॉब गेला होता, आम्ही दोघं पण घरीच होतो. मग मी इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि मग नंतर मी अशी चालत येत असताना, कारण रस्ता तो सुमसाम होता म्हणजे मोस्टली कोण नव्हतं असं रस्त्यावरती, तर तिथे नाही कसं म्हणजे चालता मी बोलते यार मला जॉब मिळू दे, एकाचं तरी अर्निंग असायला पाहिजे घरा, कारण माझा मुलगा पण खूप लहान होता तेव्हा. तर म्हटलं होऊ दे काहीतरी कर बाप्पा कर. आणि ना असं बोलत मी चालत होते की बाप्पा प्लीज आता मी इंटरव्ह्यू दिलाय, कसं पण करून ॲटलिस्ट म्हणजे थोड्या महिन्यासाठी तर मला इथे लागू दे, माझी जी पैशाची अडचण आहे ती दूर होऊ दे, माझ्या मिस्टरांना जॉब लागेपर्यंत. तर मी असं बोलत असं डोळ्यात पाणी घेऊन अशी चालत होती की होऊ दे. आणि ना असं चालता मी असं थोडं पुढे गेले ना, अचानक अशी घंटा वाजली. तर मी म्हटलं आता लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होतं, मंदिर वगैरे, आणि मी जे असं बघितलं की म्हटलं घंटा कुठून वाजली गणपती म्हणजे मंदिरामध्ये, आणि मी असं बघितलं तर त्या भटजीने नुकतीच अशी पूजा केली आणि तो आरती म्हणणार, कारण एकटाच मंदिरात कोण नव्हतं, सिंगलच होता तो, आणि त्याने घंटा वाजवली. आणि मी अशी बाप्पाला अशी म्हणत होती की मला हा जॉब कसा पण मिळू दे. आणि मला असं वाटतं की त्या गणपतीने मला तो संकेतच दिला की होईल म्हणून. आणि मी काय असं मागितलं नाही की म्हणजे म्हटलं बघ माझी अडचण आहे थोडी, बघ होऊ दे 6-7 महिने. आणि मी घरी अशी पोचते आणि असा पाय ठेवला मी घरामध्ये, तेवढ्यात मला फोन आला की तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणून, आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलंय, तुम्ही जॉईन व्हा म्हणून. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की देवाने असं माझी बघितलं की माझी खूपच अडचण आहे, मला गरजच आहे आता, आणि देवाने ती माझी अडचण निदान काही कारणापुरती तरी दूर केली. पण आता पण मी त्याच जॉबला आहे. हा, आणि त्याच्यानंतर पण माझ्या मिस्टरांना पण थोडे महिन्यांनी म्हणजे असं त्यांना पण जॉब मिळाला परत. त्याच्यामुळे ती म्हणजे म्हणतो ना आपण जेव्हा आपण एकदम असं लास्टला येतो ना, म्हणजे आता बस बाप्पा बघ बाबा काहीतरी, तेव्हा असं नाही की तो कुठून ना कुठून येतोच. बरोबर आहे. आपण असं म्हणतो ना देव नाहीये, पण प्रत्यक्षरित्या आता देवाने काय मला स्वतःहून तर पैशाचं बंडल नाही दिलं, त्याने मला मे बी त्या सोर्स दिला की तुला मी अशी मदत करतो, राईट, म्हणजे ना प्रत्यक्षरित्या नाही करू शकत, अप्रत्यक्षरित्या. देव का आपल्याला येऊन तर काही देऊ शकत नाही, तो आपलं, आणि आपण कर्म तर करायलाच पाहिजे. आपण नुसतं असं म्हणणार देवा मला दे असं तर होत नाही. पण ते गणपतीचं म्हणजे आता माझे सासू सासरे पण देवाचं भरपूर करतात, पण मला त्या सगळ्या देवांमध्ये म्हणजे असं माझं की गणपती म्हणजे मी तो नैवेद्य बनवणार, मी तो करणार. मग टायमिंग, आता संकष्टीचा उपास असतो, सगळीजण काय करतात, नैवेद्य देतात देवाला आणि जेवायला बसतात. माझं असं नाही, चंद्रोदय असेल मग 11चा असू दे, 10:30चा असू दे, 8:30चा असू दे, मी तेव्हापर्यंत नाही जेवणार. म्हणजे जोपर्यंत ज्या त्या गोष्टीसाठी ते दिलंय, जी त्या वेळ दिलाय ती जी आहे ती तर आपण पाळलीच पाहिजे, तेव्हाच ते गणपतीला आपण हे होणार ना की गणपतीपर्यंत आपली श्रद्धा पोहोचते. तो तर काही मोदक खात नाही, ती तर काही एक आपली श्रद्धा आहे की आपण एक आपल्या श्रद्धेने, देव पण बघतो ना आपली श्रद्धा किती आहे. आपण जसं आपल्याला देवाची गरज आहे तशी देवाला पण आपली गरज आहे. हे असे भक्तगण असतात ते असे उगाचच नाही होत ना. मी आता लग्नाच्या वेळी माझं फर्स्ट लग्न झालं तर फर्स्ट जेव्हा संकष्टी आलेली तेव्हा 11:15 का 11:12चा मुहूर्त होता. अख्ख्या माझ्या घरामध्ये 20 माणसं होती तेव्हा लग्नाच्या वेळी, लहान लहान मुलं, माझी नंदा वगैरे होत्या. मी एकटीच होती जी 11:20 पर्यंत थांबली होती जेवायला. जेव्हा तो 11:20चा मुहूर्त आला, मी देवाला नैवेद्य दाखवला. आमच्या त्यांच्या ते खाली एक गणपती छोटंसं मंदिर आहे, तिथे मी गेली होती, आरती वगैरे म्हणाले आणि मग खाल्लं. तर माझी सासू पण बोलली, बाई 11:30 पर्यंत म्हणजे एवढं तू उपाशी राहिलीस म्हणजे गणपतीसाठी. मी म्हटलं 11:30 असू दे नाही तर 12 असू दे, माझं असं की मी करणार तर व्यवस्थितच करणार. आणि गणपती बाप्पा म्हणजे तुम्ही काही म्हणा, म्हणजे माझं असं की तोच आहे. करेक्ट. आणि इतक्या चांगल्या गोष्टी त्यांच्याचमुळे होत आहेत. तुमची श्रद्धा
कारण कसं आहे, आपला एक भाव असला पाहिजे. जसं देव असं म्हणतात की तुम्ही तुमचा भाव चांगला ठेवा, बाकी ते आहेतच आपल्यासोबत. आणि कर्म नाही केले आपण तर काहीच फळ नाही. कारण देव पण तेच बघतात की तू कधी उठतोयस, काम करतोयस, तेव्हा मी तुझी मदत करेन. तुम्ही उठणारच नाही तर ते मदत पण नाही करणार आहेत. आता तुम्ही सांगा, आपण आता लालबागच्या राजाला ही लोक एवढे सगळं देतात, किती करोडोचं, दिवसाला करोडोचं त्याच्याकडे येतं. आपण फोटो काढायला गेल्यावरती काय येतं? बरोबर, त्याचे पायच येतात. म्हणजे ज्या गणपतीला आपण बघायला जातो त्या गणपतीच्या पायाचाच फोटो आपण घेऊन येतो. म्हणजे तो गणपती काय म्हणतो, तू कितीही मोठा राहा, कितीही मोठा हो तू, म्हणजे पैशाने हो तू, मानाने हो तू, किंवा म्हणजे बोलतो ना आपण एक पदवीने हो तू, शिक्षणाने हो तू, कुठून पण हो तू, फॉरेन वरून ये, नाही तर तू गावाकडून ये, नाही तर तू शहरातून ये, तुला तुझी म्हणजे तुझी पात्रता ही तेवढीच राहणार. श्रीमंताला पण पायाचाच फोटो येणार, गरीबाला पण पायाचाच फोटो येणार. त्याच्यामुळे कर्म हे केलंच पाहिजे. आपण नुसती श्रद्धा श्रद्धा दिवसभर आपण म्हणणार देव देव देव. देवाने असं सांगितलं तर नाही की माझ्या मंदिरात बस मगच मी तुला जेवायला वाढणार. त्याच्यासाठी तर आपल्याला जायलाच लागणार ना मार्केटमध्ये, किंवा आपल्याला काम तर करायलाच लागेल. आपण असं म्हणू शकत नाही नाही दे, आणि आपण असं म्हणू शकत नाही मी तुझी खूप भक्ती केली, तू मला काहीच दिलं नाही. तो म्हणाल अरे तू काय करशील तर देणार ना तुला. आपण तांदूळ घरात आणले तर शिजतात का ते, त्याच्यासाठी पण आपल्याला गॅस पेटवावा लागतो. मग तसंच आहे ते अध्यात्म आणि कर्म याची एक सांगड घालायलाच लागते. आपण म्हणणार नुसतं दे तर असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ती एक सांगड आपल्याला नीट बसवता आली पाहिजे. आणि आपण म्हणतो देवाचं करतो तरी प्रॉब्लेम येतात. अरे प्रॉब्लेम देव म्हणतो की मी प्रॉब्लेम देतो म्हणजे तुला आठवण तरी येईल. असं बरेच जण बोलतात की मी ज्या वेळीपासून भक्ती स्टार्ट केले मला अडचणी आणि प्रॉब्लेम्स जास्त येतात, असं लोक बोलतात. आता आपण परीक्षा देतो, हिंदी मराठीचे सोपे पेपर असतात, गणित विज्ञानाचा सोपा पेपर असतो का? नाही, नसतो ना. मग तसंच असतं लाईफमध्ये. काही छोट्या प्रॉब्लेम येतात त्या आपल्या पद्धतीने आपण सोडवतो. जे मोठे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला काही गोष्टी ह्या विश्वासाने थांबवून ठेवायला लागतात त्या गोष्टीसाठी. आणि प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आपण जेव्हा खूप आनंदी असतो तेव्हा देवाला आठवण करतो का? देवाची आठवण येते. आपण घरातल्यांना बोलतो अरे असं झालं तसं झालं, आज बाहेर जेवायला जाऊया, आज माझी सॅलरी वाढली आहे, किंवा मला इन्क्रीमेंट मिळालं आहे, मी फॉरेनला जाणार आहे, चला हॉटेलमध्ये जाऊया. आपण तेव्हा देवासमोर एक वाटी साखर ठेवली आहे कधी? विसरून जातो. मग देव म्हणतो ना जर तू मला आनंदात तू माझी आठवण करत नाहीये तर मी तुला एखादं दुःख देतो, मग तू येशीलच ना. बरोबर आहे. मग 1 किलो पेढे देणार, तेव्हा आपण 1 किलो पेढ्याचा देवाला असं म्हणतो की हा मग त्या पेढ्यासाठी देव आपल्या मदत करतो. जसं आपल्याला गरज आहे की देवाने आपलं करावी, जसं आपण कामाला जातो आपल्याला जशी पैशाची गरज आहे तशी त्याला पण आपली गरज आहे ना. आपण म्हणणार का तुला मला तुझी गरज नाही? तो म्हणेल चालेल. बरोबर आहे. आणि तो म्हणाला तुला माझी गरज आहे, तू काय करणार? ऑफिसमध्ये जाऊन आपण बसायचं, तुला गरज नाहीये ना. मग आपण कसं, असं नाही होत ना. जसं आपण आपल्याला पाहिजे तसं त्याला पण पाहिजे असतं. तो पण तो भुकेलाय ना. ना तो पेढे खातो, ना मोदक खातो, ना लाडू खातो. तो काय म्हणतो भक्तिभाव पाहिजे. मग भावाचं भुकेल, भावाचं भुकेल आहे. थँक्यू सो मच साई, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मेन म्हणजे तुमचा गणपती बाप्पांचा जो एक्सपिरियन्स होता तोच मला पण प्रेक्षकांना सांगायचं होतं, त्यामुळे मी तुम्हाला इन्व्हाइट केलं. आणि खूप खूप आभार, तुम्ही आलात तुमचा वेळ काढून. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स असतील तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स मेन्शन आहे. तुमचा पण स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आपण पॉडकास्ट माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू. हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.